तर आम्ही आकूर आणलेले आहेत. आकराची पडला एक आता आकूर पाडू आणलेलं तर आम्ही आकराची आम्ही भाजी करतोय. त्यांनी माझे सहचारणी आहे त्याला आमच्याकडे करायला होतं. चला तर मग आपण आकुराची भाजी करूया. पॉस्ट करा ही भाजी मी देतोय त्या करू काका सांगतो. ही भाजी आता तिने घेतलेली आहे चालू करतो पण घेतलेली आहे भाजी आता ती कापून ठेवेल. भाजी बहुतेक कापून झालेली आहे ही बघा बारीक करून मी कापून घेतलेली आहे. आता आम्ही तिची पुढची प्रोसिजर करू. ठीक आहे. आकराच्या भाजीला लागणारे साहित्य आहे. ही भाजी कापलेली आहे. हे मेन साहित्य आहे. याच्याशिवाय चव येणार नाही. हे तुम्हाला माहितीच आहे काय ते. हां करंजी आहे सुकी. त्याच्यानंतर कांदा. त्याच्यानंतर याच्यात थोडासा टमाटा घेतलेला आहे. काही कोथिंबीर फोडणीला तेल बिल हे लागतं. तुम्हाला सर्व माहितीच आहे कसं करायचं. हे आता कढई ठेवलेली आहे. हे करंजी भाजायला आणि तिथं चालू करेल भाजायला. चालू कर त्याचं करंजी भाजून घेईल फटाफट. त्याला 5 मिनिटमध्ये करून घेईल. त्याला करंजी भाजून झालेली आहे. चांगली मस्त टाकून घ्या. त्याच्यानंतर ते थोडं पाण्यात टाका. पाण्यात टाकल्यानं काय होतं कांदा टाकायला चालू केलेला. थोडं तेल टाकून घ्या. जास्त नाही. तुम्हाला वाटेल जसं तेल वापरू शकता. कांदा चांगला परतून झालेला आहे बघा लाल झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टमाटर टाकतो. टमाटर टाकलेला आहे. टमाटर सुद्धा चांगला परतून बोलत ना चांगला परतून मी फक्त शूटिंग करतोय. बनवण्याचं काम माझी सहचारणी सैला ही बनवते. यूट्यूबला अन्नपूर्णा हे ते चॅनल आहे. त्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. त्या चॅनलमध्ये आम्ही तुम्हाला गावरान भाज्या गावातील खाद्यसंस्कृती याच्याबद्दल माहिती देत जाऊ. पण आपलंही प्रोत्साहन हवं. त्याच्यामध्ये शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळासोबत तुम्ही पाठवा. आता मसाला टाकते. मसाला टाकलेला आहे. तुम्हाला तुमच्या चवीनुसार मसाला टाका. तिखट किती पाहिजे असेल तर त्याप्रमाणे. टमाटर काय टाकणार आपण हळद टाकणार. पाणी टाका. आता आकुराची भाजी जी आहे आपल्या लहान पद्धतीने बनवतो. जे जुने आजी करायची मडक्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये ही चव न्यारी होती. ही पण चांगले करतात. ती आमची पण चांगली बनवते भाजी. म्हणजे चुलीवरचं जेवण असतं. चुलीवरचं जेवण. चला
गावचं पाणी आणि चुलीवर जेवण ही चव न्यारीच असते गॅसपेक्षा. धुवून घेतलेले आहे चांगली करंदी त्यात टाकतोय आपण. कारण हे घातल्याचं चव येणार नाही. आणि आज बुधवार पण आहे मस्तपैकी चालू आहे. ठीक आहे. आम्ही आता अकूर टाकतोय. प्युअर गावरान भाजी आणि एक नंबर प्रोटीन असलेली, नो केमिकल, काहीच नाही, पूर्णपणे निसर्गावरती आलेली भाजी आहे. रानभाजी. आता हळू रानभाज्या उगवतील. शुद्ध, एकदम शुद्ध रानातून 4 तास आम्ही फिरून ही भाजी आणलेली आहे. करतो आम्ही. चॅनलला पुन्हा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसं माझाही चॅनल आहे कोकण आपला असा, त्यालासुद्धा सबस्क्राईब करा तुम्ही. त्याच्यावर आपल्या कोकणाची माहिती, निसर्ग, फिरण्या ठिकाणे, देवस्थाने, पुन्हा मजा मस्ती यांची माहिती देण्याचा प्रयत्न करतो मी. हे आपण प्रोत्साहन दिल्याशिवाय काही होऊ शकत नाही. अगदी टाकलेलं आहे. त्यात चवीनुसार थोडी मीठ टाका. हे लाल मीठ आहे पूर्णपणे, सेंधव मीठ आहे. सेंधव मीठ आपणही सेंधव मीठचा वापर करा. ते पूर्णपणे नैसर्गिकने आपल्या जुन्या परंपरानुसार आहे. पाऊस चालू झालेला आहे सध्या कोकणामध्ये. अजिबात चाललेलं आहे. म्हणजे आमच्या मे महिन्यामध्ये पाऊस, पावसाळा, मासे, अकुराची भाजी, खेकडे सगळे मे महिन्यात आहे. ते पावसाने ठरवलं आहे की पुढे काय माहिती नाही आम्हाला, त्याला मग कुठे जायचं असेल कदाचित टूरवरती, आणि मग मे महिन्यात सगळ्या गोष्टी जाऊन मोकळं करा. भाजी आता ही काय करायची आहे भाजी? आपल्याला वाफायला ठेवायची आहे. आता ही भाजी वाफायला ठेवायची आहे. किती मिनटं वाफवणार आहे त्यावर? पुढं 10 मिनिटानंतर आपण परत एकदा परतणार आहे. परत वाफायला ठेवा. हां, म्हणजे वाफायला ठेवा, पुन्हा 10 मिनिटांनी काढा, पुन्हा परता, पुन्हा वाफायला ठेवा. असं करून तुम्ही करू शकता. शिजली की बंद करा. आणि अशा रीतीने भाजी ही तयार झालेली आहे, तयार होईल. ठीक आहे. धन्यवाद. बोलू पुन्हा दाखवू. धन्यवाद नाही आहे, थांबा अजून आहे.